आजच्या या धावपळीच्या जगामध्ये 2 क्षण शांततेचं मिळणे अत्यंत अवघड झाले. मात्र घरामध्ये असं एक ठिकाण असतं जिथे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून मनशांती मिळवू शकता. आणि ते ठिकाण म्हणजे आपल्या घरातील देवघर. हिंदू कुटुंबामध्ये देवघर हे घरातील पवित्र आणि आध्यात्मिक स्थान मानलं जातं. रोजच्या धावपळीमध्ये काही क्षण शांत बसून प्रार्थना, ध्यान आणि देवाचं नामस्मरण करण्यासाठी देवघर अत्यंत महत्त्वाचं ठरतं. धार्मिक मान्यतेनुसार देवघरामध्ये इष्टदेवता, कुलदेवता आणि इतर देवतांची स्थापना करून नियमित पूजा अर्चा केली जाते. दिवा लावणं, धूप दीप करणं, मंत्रजाप आणि आरती यामुळे घरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होतं. अशा अनेक कुटुंबांमध्ये देवासमोर रोज पाण्यानं भरलेलं पात्र ठेवण्याची देखील प्रथा आढळते. यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारच्या मान्यता आहेत. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये याचबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर आता हिंदू धर्मानुसार पूजाविधीमध्ये जल म्हणजेच पाण्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. जल हे शुद्धता, जीवन आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. देवासमोर तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रामध्ये स्वच्छ पाणी ठेवून देवाला अर्पण करण्याची परंपरा आहे. अनेकांच्या श्रद्धेनुसार देवासमोर पाणी ठेवल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहण्यास मोठी मदत होते. तसेच तुमच्या मनाला देखील शांतता मिळते. पूजेदरम्यान हे पाणी देवाला अर्पण केलेलं जल किंवा अर्घ्य म्हणून मानलं जातं. त्यानंतर जर तुम्ही पाणी रोज ठेवत असाल तर कोणत्या पात्रात ते ठेवावं ते पहा. धार्मिक परंपरेनुसार तांब्याच्या पात्राला यामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. काही कुटुंबांमध्ये चांदीचं पात्र देखील वापरलं जातं. मात्र पात्र कोणतंही असलं तरी ते स्वच्छ असावं आणि त्यातील पाणी दररोज बदलावं. धार्मिक मान्यतेनुसार पाणी कुठे ठेवावं तर ते पहा. देवघरामध्ये देवाच्या मूर्तीसमोर किंवा पूजेच्या जागी लहान स्वच्छ पात्रामध्ये पाणी ठेवता येतं. पाणी ठेवताना देवघरातील इतर वस्तूंवरती ते सांडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर आता रोज पाणी बदलणं महत्त्वाचं का आहे ते पहा. देवासमोर ठेवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी तसंच ठेवू नये. सकाळी जुनं पाणी बाजूला करून पात्र स्वच्छ धुवून त्यामध्ये ताजं पाणी भरावं. जुनं पाणी झाडांना घालणं किंवा स्वच्छ ठिकाणी सोडणं योग्य राहील. जर देवघराचं स्थान घराच्या आतमध्ये किंवा उत्तर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तिथे पाणी ठेवावं. असं केल्यानं तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी टिकून राहते. पूजा खोलीत तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. वास्तूनुसार देवघरामध्ये पाणी ठेवल्यानं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देवासमोर पाणी ठेवणं ही श्रद्धा आणि पूजेचा एक भाग आहे. त्यामागे जलाला पवित्र मानण्याची धार्मिक परंपरा आहे. यामुळे विशिष्ट चमत्कारिक किंवा वैज्ञानिक परिणाम होतात असा दावा करण्यापेक्षा याकडे आध्यात्मिक श्रद्धा आणि पूजा विधी म्हणून पाहणं जास्त संयुक्तिक आणि योग्य ठरेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं देवघरामध्ये जर तुम्हीही पाणी ठेवत असाल पात्र भरलेलं तर हे जे काही नियम सांगितले आहेत तर हे नियम आपण नक्कीच पाळावेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.